या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। जहांगीर रतनजी टाटा हे केवळ भारतीय उद्योगातच नव्हे तर आधुनिक भारतीय इतिहासाचे एक आदरणीय नाव आहे। JRD टाटा हे टाटा समूहाचे दीर्घकाळ अध्यक्ष होते। त्यांच्या आदर्शासाठी ते ओळखले जायचे आणि त्यांनी आपल्या आतंक प्रयत्नांनी समूहाला नवीन उंचीवर नेलं। भारतात अनेक उद्योग सुरू करण्यासाठी त्यांची ओळख आहे। ते भारतातील पहिले परवानधारक पायलट होते। भारतरत्न प्राप्त करणारे ते भारतातील पहिले उद्योगपती होते। 29 नोव्हेंबर हा दिवस म्हणजे भारतीय विमानचालकाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या JRD टाटा यांची पुण्यतिथी। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। डासांपासून फैलाव होत असलेल्या झिका व्हायरसचे संकट कोल्हापूरकरांना भेडसावत असून शहरासह उपनगरात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे। झिका आजाराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरातील 1494 नागरिकांची तपासणी करण्यात आली। यामध्ये तापाचे 6 संशयित रुग्ण आढळलेत। सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी पुण्याला पाठवण्यात येणार असून कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरात घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे। डासांपासून फैलाव होत असलेल्या झिका व्हायरसचे संकट कोल्हापूरकरांना भेडसावत असून झिका व्हायरसमध्ये प्रामुख्याने ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळे येणे, सांधे व स्नायूदुखी, थकवा आणि डोकेदुखी अशी या आजारांची लक्षणे आहेत। झिका आजारासंदर्भात गरोदर मातांनी डासांपासून संरक्षणासाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले। झिका आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरातील 1494 नागरिकांची तपासणी करण्यात आली। यामध्ये या तापाचे 6 संशयित रुग्ण आढळले असून सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी पुण्याला पाठवण्यात येणार आहेत। आरोग्य विभागातर्फे 392 घरांचे सर्वेक्षण झाले। यावेळी 243 गरोदर मातांची तपासणी करण्यात आली आहे। महापालिकेच्या वतीने शहरात घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे। या सर्वेक्षणामध्ये महापालिकेच्या वतीने 643 कंटेनरची तपासणी करण्यात आली आहे। यामध्ये 9 दूषित कंटेनर आढळले। आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी दूषित कंटेनरमधील डासांच्या अळ्या औषधं घालून नष्ट केल्या। या व्हायरस फैलावणाऱ्या डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी गप्पी माशांचा उपयोग केला जातो। टेंबलाईवाडी येथे गप्पी मासे पैदास केंद्रातून मोफत गप्पी मासे महापालिकेच्या वतीने दिले जात असून नागरिकांनी तेथून गप्पी मासे घेऊन जावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले। झिका व्हायरसचे एकूण कोल्हापूर शहरामध्ये 5 रुग्ण आढळून आलेले आहे। त्यामध्ये एक कसबा बावड्याचा 62 वर्षाची महिला होती। त्यानंतर आपण सगळं गरोदर मातांचा सर्वे केला, रक्ताची तपासणी केली। 472 रुग्णांची आपण तपासणी केली। रक्ताचा नमुना तपासणं आपण पुण्याच्या लॅबला पाठवलं होतं। त्यामध्ये 4 गरोदर माता पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आहेत। त्यांच्यावर उपचार कशा पद्धतीने चालू आहेत? त्यांच्या कोणीकडे झिका व्हायरस जो आहे, जो डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका व्हायरस हा एकाच मच्छरमुळे स्प्रेड होत असतो। त्यामुळे हा जो मच्छर जो आहे त्याचा हॅबिट जी आहे ती डे बाईट मॉस्किटो आहे, म्हणजे हा दुपारी चावतो आणि रात्री विश्रांती घेतो। त्यामुळे डेंग्यूचे जे लक्षणं आहेत ती लक्षणं झिका सुद्धा असतात। सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, मल्टिपल जॉईंट पेन या स्वरूपाचे लक्षणं असतात आणि सौम्य प्रकारचा आजार आहे। डेथ रेट अतिशय नगण्य आहे, परंतु काळजी घ्यायची आहे ते गरोदर मातांनी काळजी घ्यायची आहे। गरोदर मातांचे जे पोटातले बाळाची जे वाढ असते ते मेंदूची साईज जर का कमी झाली तर मात्र पुढे वैद्यकीय सल्ला घेणं खूप गरजेचं असतं। त्यासाठी 6.5 महिन्यामध्ये एक सोनोग्राफी करायची, त्यानंतर पुन्हा 7.5व्या महिन्यामध्ये दुसरं सोनोग्राफी करायची आणि मेंदूची साईज जर का कमी आढळून आली तर पुढचा वैद्यकीय सल्ला घेणं खूप गरजेचं असते। याच्यामध्ये महत्त्वाची जर गोष्ट आहे तर 2 प्रकारच्या आहेत उपाययोजना। एक, अळ्यांचं रूपांतर मच्छरमध्ये व्हायचं अगोदरच उत्पत्तीची स्थळं आपल्याला ते नष्ट करायला पाहिजे आणि एकदा अळ्यांचं रूपांतर मच्छरमध्ये झालं तर त्याला दूर फवारणी, औषध फवारणी करणे आवश्यक असते। आता हा जो मच्छर आहे, या अळ्या स्वच्छ साठलेल्या किंवा साठवलेल्या पाण्यामध्ये आढळून येतात। डेंग्यू, चिकनगुनिया, झिका मच्छर जे आहेत
ते हे गढूळ पाण्यामध्ये, गटारीच्या पाण्यामध्ये आढळून येत नाही. त्यामुळे आपल्याला स्वच्छ साठवलेल्या किंवा साठलेल्या पाण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. त्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे साधारण अड्यांचं रूपांतर हे 8व्या, 9व्या किंवा 10व्या दिवशी मच्छरमध्ये होत असतं. त्यामुळे आपल्याला आठवड्यातून एक दिवस 7व्या दिवशी जर का आपण कोरडा दिवस पाळला तर अड्यांचं रूपांतर मच्छरमध्ये होणार नाही. आपण त्यांची लाईफ सायकल ब्रेक करणार आणि हा धोका पुढचा आपल्याला टाळता येणे शक्य आहे. कोरडा दिवस म्हणजे आपल्याला विशेष काही खूप जबाबदारीचं काम अशातली गोष्ट नाही, परंतु काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या नागरिकांना जर का ते केल्या तर लवकरात लवकर हा आजार आपल्याला आटोक्यात आणणं शक्य आहे. थेट पाईपलाईनच्या काळमावाडी धरण क्षेत्रातील पंप हाऊस आणि बिद्री येथील वीज उपकेंद्रातील दुरुस्तीचं काम अखेर मंगळवारी पूर्ण झालंय. तब्बल 4 दिवसानंतर मंगळवारी दुपारी 1 वाजता पंप सुरू झाल्याने पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्याचबरोबर दुसरा पंपही कार्यान्वित करून त्याचे टेस्टिंग सुरू झाले. त्यामुळे बुधवारपासून कोल्हापूर शहराला 2 पंपाद्वारे काळमावाडी धरणातील सुमारे 140 MLD पाणी मिळणार आहे. थेट पाईपलाईनच्या तांत्रिक बिघाडाचे काम दुरुस्तीसाठी महापालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. 2 दिवसाच्या प्रयत्नानंतर मंगळवारी दुपारी काम पूर्ण झाले. त्यानंतर 940 हॉर्स पॉवरचा एक पंप सुरू करण्यात आला. त्या पंपातून काळंबावाडी धरणातील पाण्याचा उपसा करून कोल्हापुरातील पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रात दुपारनंतर सोडण्यात आले. रात्रीपर्यंत ते पाणी आल्यानंतर शहरातील विविध भागात पाणी पुरवठा करण्यात आला. काळंबावाडी धरण क्षेत्र आणि बिद्री उपकेंद्राला महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, शाखा अभियंता संजय नागरगोजी उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिका माजी नगरसेवक, पदाधिकारी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोल्हापूर शहरातील कचरा प्रश्न निष्क्रिय प्रशासनास दौंडी पेटवून जाग आणण्यासाठी तीव्र आंदोलन करत आहे. आंदोलनात महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेत सन 2020 पासून प्रशासकीय कामकाज सुरू असून कोल्हापूर शहर व उपनगरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. आज प्रत्येक प्रभागात पाहिले तर कचऱ्याची समस्या असल्याचे दिसून येते, पण महापालिका प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची उपाययोजना व खबरदारी घेतलेली दिसून येत नाही. त्याचमुळे कोल्हापुरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. तसेच आई अंबाबाई चरणी रोज लाखो भाविक व पर्यटक कोल्हापुरात दाखल होत आहेत. त्यांना देखील या घाणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे कोल्हापूरची प्रचंड बदनामी होत आहे. यात भरीतभर म्हणून की काय, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात नागरिकांना सहन करावा लागत आहे. झोपी गेलेल्या या प्रशासनास जाग करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने दवंडी पिटवून अनोखे आंदोलन सकाळी ठीक 11:30 वाजल्यापासून महानगरपालिका चौकात सुरू आहे. तसेच राजेंद्रनगर, प्रतिभानगर, महाद्वार रोड, महालक्ष्मी मंदिर परिसर, साई प्रसाद गृहनिर्माण संस्था, आर.के. नगर, लाईन बाजार, कळंबा इत्यादी परिसरामधील कचऱ्यांचे छायाचित्रांचे बॅनरचे प्रदर्शन दाखवत आंदोलन केले आहे. नारा एकच सूर स्वच्छ सुंदर कोल्हापूर ही संकल्पना कोल्हापूरची असताना या ठिकाणी कोल्हापूरचा कोंडाळा करण्याचे काम या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी होत आहे. आज जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ठिकठिकाणी या ठिकाणी कोंडाळे आपल्याला रस्त्यावर आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आणि त्यांना जाग आणण्यासाठी ही आज या ठिकाणी आम्ही आंदोलन उभा करत आहोत. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून जर भविष्यामध्ये जर त्यांनी यामध्ये सुधारणा नाही केली तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं याच्याही पेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल. यावेळी शारंगधर देशमुख, शहराध्यक्ष काँग्रेस सचिन चव्हाण, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते यांच्या समवेत इतर मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गडावरील शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्राच्या वतीनं उपक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये शिवपद स्पर्शदिनी 3 दरवाजा लखदिव्याने उजाळा केल्याचं चित्र दिसत आहे. छत्रपती शिवरायांनी अफजल खानाच्या वधानंतर 18व्या दिवशी म्हणजेच 28 नोव्हेंबर 1659 रोजी पन्हाळगड ताब्यात घेतला. सर्व पन्हाळगड मशालीच्या उजेडात रात्रीच्या वेळेत त्यांनी पाहिला.
या इतिहासाला उजाळा देत याची आठवण कोल्हापूर जिल्ह्यातील शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्राच्या वतीने 28 नोव्हेंबर शिवपदस्पर्श दिन म्हणून उत्साहात साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर 359 वर्षापूर्वी प्रथमच तीन दरवाजा मार्गे गडावर दाखल झाले होते. त्यामुळे या दिना औचित्य साधत गडावरील तीन दरवाजा व परिसरात शेकडो पंत्या लावण्यात आल्याने तीन दरवाजा परिसर प्रकाशमय शिवरायांच्या आठवणींना उजाळा देत गेला. या उपक्रमाचे आयोजन अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी या शिवभक्तांनी जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा घोषणांनी पन्हाळगड शिवमय बनवले होते. या उपक्रमामध्ये शिवरायांची भूमिका राजेंद्र पोवार, मावळा राहुल पोवार, हर्षद पाटील यांनी बजावली. यावेळी मोहन खोत, अभिजित पोवार, श्रेयश भंडारी, गणेश कदम, महेश इंगवले, ऋतुराज चौगले आदी उपस्थित होते. वेळ झाल्या छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पन्हाळा येथील हॉटेल व्हॅली व्ह्यू ग्रँडच्या मालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलं होतं. भारतीय दलित महासंघाच्या वतीनं दिनांक 23 रोजी पन्हाळा तहसीलदार यांना निवेदन देऊन आमरण उपोषण करण्यात आलं होतं. त्या अनुषंगानं आज पन्हाळा तहसीलदार व पन्हाळा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने पन्हाळा येथील हॉटेल व्हॅली व्ह्यू येथील अतिक्रमणात येत असलेली जमीन ताब्यात घेण्यात आली. पन्हाळा येथील हॉटेल व्हॅल्यू ग्रँडच्या मालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले होते. त्याचबरोबर पन्हाळा गडकोट किल्ल्यावर केलेल्या अतिक्रमणाची गांभीर्याने दखल घेऊन या जमिनीची शासकीय मोजणी करून केलेले अतिक्रमण तात्काळ काढावे या मागणीचे निवेदन भारतीय दलित महासंघाच्या वतीने 23/12/2022 रोजी पन्हाळा तहसीलदार यांना देऊन आमरण उपोषण करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पन्हाळा तहसीलदार व पन्हाळा नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा येथील हॉटेल व्हॅल्यू येथील अतिक्रमणात येत असलेल्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या. पन्हाळा नगर परिषदेच्या हद्दीतील सिटी सर्वे नंबर 652 क्षेत्र शासकीय सिटी सर्वे नंबर 649 मधून 355 चौरस मीटर शासकीय मोजणीनुसार मोजणी करून JCBच्या सहाय्याने त्या जमिनीचे अतिक्रमण काढण्यात आले. याचबरोबर संबंधित वन विभाग व पुरातत्व विभाग यांच्याकडून देखील हॉटेलमध्ये येत असलेल्या ऐतिहासिक बुरुजाचे अतिक्रमण हटवावे व गडप्रेमी पर्यटक यांच्यासाठी तो खुला करावा अशी मागणी भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी केली. यावेळी पन्हाळा नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी अमित माने, विश्वास रामाने, पन्हाळा मंडल अधिकारी JR गोन्साल्विस, मदतनीस दामू अण्णा कांबळे, भारतीय दलित महासंघाचे सदस्य अमोल कांबळे, दयानंद शिवजातक, तुषार कांबळे, अमोल देसाई, राजू पाटील उपस्थित होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जमिनीमध्ये येथील हॉटेल व्ह्यू या मालकानं जे अतिक्रमण केलं होतं ते प्रशासनाचं मागील वर्षी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून आता ते झालेल्या आंदोलनाला यश आलेलं आहे. संबंधित नगरपालिका प्रशासन व महसूल प्रशासनानं संबंधित जे अतिक्रमण केलं आहे बाबासाहेब जमिनीमध्ये ज्या हॉटेल मालकानं ते संपूर्ण नगरपालिका उद्ध्वस्त केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं या पन्हाळगडावर भरपूर अतिक्रमण आहेत. आता जर आपण या ठिकाणी जे उभा आहे ते आपण जे टेहाणी बुरुज आहे या टेहाणी बुरुजावर त्या संबंधित हॉटेल मालकासुद्धा अतिक्रमण केलेलं आहे. या आर्कॉलॉजी डिपार्टमेंटनं आणि संबंधित वन विभागानं याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. अन्यथा या येत्या 5-6 दिवसाची गांभीर्याने दखल करून हे अतिक्रमण जर नाही काढलं तर भारतीय दलित महासंघाच्या वतीने या ठिकाणी उग्र आंदोलन करून संबंधित प्रशासनाला जाब विचारला जाईल लक्षात घ्या. कारण काय पन्हाळा गडकोट किल्ल्यावरती जे बाबासाहेबांच्या जमिनीमध्ये अतिक्रमण झालं होतं ते बरोबर गेले 1.5 वर्ष 2 वर्ष झालं आम्ही वारंवार प्रशासन सांगत होतो आणि वारंवार आंदोलन करत होतो की अशा पद्धतीनं आहे, पण प्रशासन त्याची काही दखल घेत नव्हतं. पण अलीकडे ज्या नगरपालिका प्रशासन आणि महसूल प्रशासनाने त्याची दखल घेऊन गांभीर्याने दखल घेऊन सदरचं अतिक्रमण काढलेलं आहे. त्याचप्रमाणे जे आर्कॉलॉजी डिपार्टमेंट आता बाबासाहेब छत्रपती शिवरायांच्या गडावर जे खऱ्या अर्थाने जे अतिक्रमण झालेलं आहे जो टेहाणी बुरुज आहे आणि टेहाणी बुरुजाच्या भोवती जे अतिक्रमण आहे ते बी काढण्याची सरकारनं प्रशासन तात्काळ दखल घ्यावी
अन्यथा भारतीय दलित महासंघाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाने एसटी प्रवासात महिलांना 50% सवलत दिली आहे. याच एसटीला चांगला फायदा होत आहे. दिवाळी हंगामात कोल्हापूर विभागाला प्रवासी वाहतुकीतून 20,15,92,000 इतकं उत्पन्न मिळालं आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला 2 वर्षापूर्वी आर्थिक कारणामुळे एसटीचे वांदे झाले. खासगी प्रवासी वाहतुकीमुळे एसटी समोर आव्हान निर्माण झाले. प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली होती. शासनाने 9 महिन्यापूर्वी एसटीच्या प्रवासात महिलांसाठी 50% सवलत जाहीर केली. यामुळे सध्या एसटी हाऊसफुल आहे. एसटीच्या प्रत्येक हंगामात एसटी चांगला नफा मिळवत आहे. गणेशोत्सव आणि दसऱ्यामध्येही कोल्हापूर विभागाने चांगली आर्थिक कमाई करत राज्यात विक्रमी उत्पन्न मिळवले. नुकत्याच संपलेल्या दिवाळी हंगामात ही कोल्हापूर विभागाने 9 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत तब्बल 20,15,92,000 इतके उत्पन्न मिळवले. कोल्हापूर आगाराला 3,54,37,000 इतके उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान दिवाळी सुट्टीच्या हंगामात प्रवाशांनी एसटीला मोठा प्रतिसाद दिला. कोरोनानंतरचे यंदा कोल्हापूर विभागाला सर्वाधिक उत्पन्न मिळाले आहे. उत्पन्नाच्या बाबतीत पुणे विभाग प्रथम क्रमांकावर आहे. कोल्हापूर विभाग दुसऱ्या स्थानी असल्याची माहिती विभाग नियंत्रण अनघा बारटक्के यांनी दिली. राज्यात शेतकऱ्यांची मदत करत नाही तो व्यक्ती दुसऱ्या राज्यात दुसऱ्या पार्टीच्या प्रचाराला जातोय. असा व्यक्ती राज्य चालवण्यासाठी पात्र नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सामन्यातून केली आहे. बळीराजा संकटात आणि मुख्यमंत्री प्रचारात मग्न. आज त्यांची खरी गरज शेतकऱ्यांना आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या तेलंगणा दौऱ्यावरून उद्धव ठाकरे यांच्या सामन्यातून टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेलं असताना स्वतःला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला गेले आहेत. बळीराजाला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यात गेले आहेत. इथे शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे. अशी परिस्थिती असताना आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जायला लाज नाही वाटत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, पावसाने मोठं नुकसान झालं आहे. गारपिटीमुळे द्राक्ष आणि कांद्याचं नुकसान झालंय. सरकारमुळे कांद्याचे शेतकरी रडकुंडीला आले होते. यंदा महाराष्ट्रात दुष्काळी आहे आणि आता अवकाळी आहे. त्यामुळे राज्यावरचं संकट काही कमी होत नाही. काल एक शेतकरी मंत्र्यांना म्हणाला, तुम्ही मदत करणार असाल तर भेटायला, नाहीतर निघून जा. महाराष्ट्र उघडा पडलाय, गारपीट झाली आहे, शेतकऱ्यांची वाताहत झाली आहे आणि तुम्ही तेलंगणा प्रचाराला जाता. लाज नाही वाटत? आणि मग स्वतःच्या पंचकार्यती शेतीबद्दल सांगता. हवामान खात्यानं इशारा दिला होता, या काळात अवकाळी पाऊस पडेल. मग सरकारनं काय केलं? असे प्रश्नचिन्हही यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. तर दुसरीकडे नागपूर येथे हिवाळी अधिवेशन 7 ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात सुनावणी आटोपताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्र प्रकरणी ओव्हरटाईम करावा लागणार आहे. हिवाळी अधिवेशनात अध्यक्षांसमोर सुनावणी घेण्याचे आव्हान आहे. दिवसभर अधिवेशनाचं कामकाज असल्यामुळे त्यांना संध्याकाळी सुनावणी घ्यावी लागणार आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन 7 ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. सकाळच्या सत्रात हिवाळी अधिवेशनाचं कामकाज चालणार असल्यामुळे आमदार अपात्र प्रकरणात सायंकाळी 4 ते 7 दरम्यान सुनावणी होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. एकीकडे हिवाळी अधिवेशन आणि दुसरीकडे आमदार अपात्र सुनावणी. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना या प्रकरणात तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सगळी साख संपल्यावर निकाल देण्यास 20 ते 25 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडून सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ वाढवून घेण्याची विनंती केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे आता राहुल नार्वेकर ओव्हरटाईम करणार की सर्वोच्च न्यायालयाकडून वेळ मागून घेणार, हे पाहण्यासारखं असणार आहे. राहुल द्रविड यांचा भारताच्या क्रिकेट प्रशिक्षण पदाचा कालावधी संपला होता. त्यानंतर भारताचा क्रिकेट प्रशिक्षक कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. यावर आता BCCI कडून राहुल द्रविड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. राहुल द्रविड याचं भारताच्या क्रिकेट प्रशिक्षक पदाचा कालावधी संपला होता. त्यानंतर भारताच्या क्रिकेट प्रशिक्षक कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. यावर आता BCCI कडून राहुल द्रविड याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय.
राहुल द्रविडच भारतीय संघाचा मुख्य कोच म्हणून काम पाहणार आहे. BCCIनं याबाबत सोशल मीडियावर अधिकृत माहिती दिली आहे. राहुल द्रविडसह सर्व सपोर्ट स्टाफचा कालावधी वाढवण्यात आला आहे. वन डे विश्वचषकाच्या 2023च्या फायनलनंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपला होता. BCCIनं राहुल द्रविड याला कार्यकाळ वाढवण्याची विनंती केली होती. राहुल द्रविडने ही ऑफर स्वीकारली. VVS लक्ष्मण NCA प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. त्याशिवाय तो स्टँड इन कोच म्हणून असेल. म्हणजेच राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मण भारतीय संघाला क्रिकेटचे धडे देणार आहे. महाराष्ट्रात पुढील 48 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात 2 दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यासह देशातही पावसाचा अंदाज कायम राहणार आहे. राज्यात विविध ठिकाणी आज मध्यम पावसाच्या सरी कोसळणार आहेत, तर काही ठिकाणी तुरळक पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवण्यात येतोय. पुढील 2 ते 3 दिवस विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र अवकाळी पावसाचा अंदाज कायम असल्याने बळीराजाची चिंता वाढणार आहे. पुढील 48 तास विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांचा गडगडासह पावसाची शक्यता IMDनं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात 2 दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पावसामुळे तापमानात घट होणार आहे. पुढील 3 दिवसात किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे. अरबी समुद्रालगत चक्रवार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. बीड, धाराशिव, लातूर, परभणी, अकोला, हिंगोली, अमरावती, नागपूर, जालना, नांदेड, गोंदियामध्ये हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.